नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हे हॉटेल आहे ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो. समोर बघा स्विमिंग पूल आहे. छान हॉटेल होतं हे. आता सकाळी निघालो आम्ही. हे बघा मांडवी नदीच्या वरती हा जो ब्रिज दिसतो ना, तो मांडवी नदीच्या वरती ब्रिज आहे. आणि हे जे क्रूज सगळे आहेत ना, ते मांडवी नदीमध्येच असतात. आम्ही चाललो सकाळीच बुकिंग करायला क्रूजचं, कारण मग संध्याकाळी गर्दी असते, मिळत नाही आहे. बुकिंग करून चाललो तर दुसऱ्या ठिकाणी. हे गोव्याचे एवढे रस्ते छान आहेत ना, नीट आणि क्लीन, स्वच्छता खूप आहे तिथे. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला? पर्यटन स्थळ आहे म्हणून. कारण आपणच नाही आहे, बाहेरगावचे लोक पण तिथे येतात फिरायला. हे बघा खूप छान रस्ते आहेत त्यांचे. जरी शहराच्या बाहेर रस्ते आहेत ना, तरी पण ते छान आहेत. साफसफाई खूप चांगली आहे तिकडे. रस्ते पण खूप मोठे आहेत. आता थांबलोय आम्ही इकडे नाश्ता करायला सकाळीच. आमचे ते गाईड ड्रायव्हर बोलले इकडे असेल हॉटेल नाश्त्यासाठी. 2-3 हॉटेलमध्ये गेलो, पण काही तिथे हॉटेल चांगलं नव्हतं. शेवटी एक हॉटेल मिळाले, ते थांबलो होता नाश्ता करायला. समोर नारळाची बाग आहे, खूप मोठी मोठी झाडं आहेत नारळाची. नाश्ता करून आलो आता चर्च बघायला, जुना चर्च. इकडे जुना चर्च आहे, समोर नवीन चर्च. त्याला बोलतात ओल्ड चर्च आणि नवीन चर्च. आता चाललोय आधी जुना चर्च बघायला. बघा जुना चर्च, त्याच्यामध्ये बघा कॅप अलाउड नाही आहे. आणि मला वाटतं एकदम शॉर्ट पॅन्ट पण अलाउड नाही आहे चर्चमध्ये एंट्री करायला. हे बघा बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे. आणि त्याचं टेक्स्चर बघा ना, ते चर्चचं खूप छान आहे. म्हणजे चिऱ्याचे दगड आहेत ना, ते जांभा दगड, आमच्याकडे जांभा दगड बोलतात. त्या जांभा दगडापासून बनवले. आणि जुना चर्च पोर्तुगीजांच्या काळातला जो चर्च आहे. तिकडे पण एंट्री आहे. एंट्री द्यायची आणि आत जायचं. हे जे चर्च आहे ना, गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चर्च आहे. याची स्थापना 1605 मध्ये झाली असून या चर्चमध्ये फ्रान्सिस झेवियर्स यांचे पार्थिव जतन करून ठेवले. हे चर्च युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे. पोर्तुगीज स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे चर्च ओळखले जाते. या दोघांचं काय चाललंय बघा, सुमेध आणि साव्याचं मस्ती करत आहेत. इकडे मॉडेलिंग चालली आहे. आता आम्ही चाललोय नवीन चर्चकडे. एकदम समोरासमोर चर्च आहे ते. तिकडे ओल्ड चर्च आणि हा न्यू चर्च. न्यू चर्चचं पूर्ण बांधकाम व्हाईट कलरचं आहे. त्याचा कलर पूर्ण व्हाईट दिला आहे. बाजूला खूप मोठं गार्डन आहे आणि मध्ये जो स्पेस आहे, खूप मोठा रस्ता आहे. साईडला खूप मोठं गार्डन आहे, छान आहे. तर जुना चर्चच्या आतमध्ये गेलो आम्ही, जाऊन आलो. पण हे नवीन चर्चच्या आतमध्ये नाही गेलो, कारण आमचे ते गाईड ड्रायव्हर काका सारखे बोलत होते की दुसऱ्या पॉईंटला जायचं आहे. आणि मेन पॉईंट म्हणजे आम्हाला सनसेट पॉईंट बघायचा होता क्रूजवरून. आता आलो आहे मंगेशी पॉईंटला. टेम्पल आहे इथे मंगेशी करून. हे बघा, हे आम्ही दोघांनी घातले धोती साऊथसारखी. इथे हाफ पॅन्ट अलाउड नाही आहे, कॅप पण अलाउड नव्हती. नेक्स्ट पॉईंटचं नाव काय माहीत नाही, पण ते नर्सरी टाईप आहे. हे बघा, हे तलावामध्ये ते कमळाचे फुलं असतात ना,
त्याचं फूल आहे. हे आपलं स्वागत चाललं आहे. समोर मॅडम आमचं स्वागत करते. सगळ्यामध्ये फूल टाकतात, वेलकम करतात. जिकडे सगळ्या प्रकारची झाडं आहेत मसाले टाईप. आता हे दिले वेलकम ड्रिंक. या वेलकम ड्रिंकमध्ये इलायची वगैरे सगळे आयुर्वेदिक आयटम त्यामध्ये मिक्स केलेत. ट्रीटमेंट अशी VIP ट्रीटमेंट तिथे. नंतर चाललो आता तिकडे नर्सरी बघायला. झाडं वेलचीचे आयटम वेगवेगळे असतात, प्रकार ते वेलचीचे प्रकार, मसाल्यांचे प्रकार. आणि ते सांगायला त्यांचा एक गाईड होता तिथे, त्यांचा माणूस होता, सगळी माहिती देत होता मला. इकडे पण इंटरव्ह्यू होती, पण त्यामध्ये कसं लंच त्यामध्येच होतं. एक एवढं मोठं झाड दाखवलं त्यांनी. आता तिकडून निघालो आम्ही, चाललो आहे नेक्स्ट पॉईंट. जिकडे बाजीराव शिंगमची शूट झाली त्या पॉईंट चाललो आहे बघा. हा पॉईंट तो ते समोर दिसतंय ते तुटलेला भाग आहे. म्हणजे ज्यावेळेस शूट केली सिंगम पिक्चरची आणि तेव्हा जे तुटलं आहे ते असंच ठेवलं त्यांनी. आणि ते तुटलेलं पार्ट बघण्यासाठी लोक तिकडे जातात, ते पण पे करून. म्हणजे गोव्यामध्ये बघा प्रत्येक ठिकाणी पे करून जायचं आहे. म्हणजे पर्यटन स्थळ आहे ठीक आहे, पण प्रत्येक गोष्टी तिकडे पैसे लागतात. किती पब्लिक चालले तिकडे त्या पॉईंट बघण्यासाठी. म्हणजे थोडंसं पुढे बंद केलं आहे, पुढे कोण जाऊन देत नाहीत, कारण ते समुद्रात कोण पडण्याची शक्यता असते म्हणून. कारण गोव्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे. त्यांचं मला वाटतं रोजगार त्याच्यावरती असेल कदाचित. कारण जिकडे तिकडे कपड्यांची दुकानं, काजूची दुकानं आणि लेट नाईट सगळे शॉप चालू असतात. हा बघा समोरचा बीच. सकाळी आम्ही त्या कोपऱ्यामध्ये गेलो होतो. तर हे दोघीजण तो फोटो काढत आहेत. शेवटी आता आलो आहे क्रूजवरती. संध्याकाळ झाली आहे. क्रूजचं नाव आहे स्वस्तिक. सकाळीच आम्ही तिकीट काढून ठेवलं होतं. हे बघा स्वस्तिक क्रूज. ह्या क्रूजवरती सनसेट पॉईंट बघणार आहोत आम्ही. डिनर नाही आहे. डिनरचा क्रूज आम्ही बुक नाही केला आहे, कारण डिनर आम्ही हॉटेलला करणार आहोत. आम्ही फक्त बोललो की फक्त सनसेट पॉईंट बघायचं आहे आम्हाला, संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन जेवू. हे बघा वरती ऑर्केस्ट्रा वगैरे सगळं त्यांचा सेटअप असतो. त्यांचे लोकसंगीत, गोव्याचं संगीत असतं, त्यांचं फोक सॉन्ग असतो. म्हणजे जी गोव्याची संस्कृती असते त्याचं ते सादरीकरण तिथे करतात. ही मांडवी नदीवरती हा ब्रिज आहे बघा. समोर जो ब्रिज दिसतो तो मांडवी नदीमध्ये आहे. आणि हे जे क्रूज सगळे उभे आहेत ते सगळे मांडवी नदीमध्येच उभे आहेत. हे बघा मोठे मोठे क्रूज आतमध्ये आहेत. हे बघा आता आम्ही क्रूजच्या टॉप फ्लोअरला आलो, वरती आहोत. दोघांना भूक लागली म्हणून नाश्ता घेतला थोडासा क्रूजवरतीच. यांचा नाश्ता चालला आता. दादा बसले तिथं. हे बघा यांचा डान्स चालू झाला आता. हे बघा सनसेट पॉईंट किती छान दिसते बघा. खूप छान दिसते. ही स्वस्तिक बोट आहे ना, आतमध्ये समुद्रामध्ये फिरत होती. कमीत कमी 1 तास पुढे आतमध्ये गेली होती. हा गोव्याचा पारंपरिक डान्स चालू झाला बघा. त्या साऊंड खूप छान होता, पण आता कसं यूट्यूबला दाखवू शकत नाही म्हणून, पण खूप छान होता. पारंपरिक गोव्याची लँग्वेज.
त्यांची संस्कृती खूप छान आहे. त्यांचं म्हणजे ड्रेसिंग स्टाईल, त्यांची नाचण्याची स्टाईल, त्यांची लँग्वेज सगळं मिक्सचर होतं. समोर एक चालले प्रायव्हेट जेट. मला वाटतं त्याच्यामध्ये मॉडेलिंग चालली होती. मॉडेल्स लोक कॅटवॉक करत होते समोर, असे डान्स करत होत्या आणि एक फोटोग्राफर इथे फोटो काढत होता. त्यांचं बहुतेक मॉडेलिंग चालू असेल. गोव्याचं चालला होता ऑर्केस्ट्रा, तेव्हा ती दोघी नाचत होत्या. ॲक्च्युली त्या दोघींना तिकडे जायचं होतं नाचायला स्टेजवरती, पण जात नव्हत्या दोघी पण. हे बघा सनसेट पॉईंट. एवढं छान वातावरण वाटत होतं ना त्यावेळेस, खूपच छान. परत चालू झालं त्यांचा पारंपरिक डान्स, दुसरा डान्स त्यांचा पेहराव बघा कसा, खाली लुंगी, टी शर्ट, त्या लेडी लोकांची साडी, जसे कोळी बांधव घालतात ना कपडे, त्या टाईपचे कपडे होते. आणि डान्स पण खूप छान होता त्यांचा. हे बघा त्या मांडवी नदीच्या साईडचा परिसर, तिकडे पण एक छोटा बीच आहे, तिकडे पण खूप रश आहे बघा. सगळी पब्लिक तिकडे थांबले.
म्हणजे गोव्याचं वातावरण एवढं छान वाटतं होतं ना, पण फक्त टेम्परेचर खूप होतं दुपारी, मन थोडंसं कंटाळा वाटत होता. पण तिकडचं वातावरण, तिकडचं म्हणजे क्लीन रस्ते वगैरे खूप छान आहेत. असं जास्त करून धूळ नाही आहे, जास्त माती नाही आहे. वातावरण खूप छान आहे तिकडचं. हे सगळ्याचे हॉटेल्स आहेत समोरचे. बघा इव्हनिंग शॉट, संध्याकाळ होत आली आहे. ह्या दोघे गेले डान्स करायला. राईट साईडला बघा वहिनी आहेत आणि तिकडे अश्विनी नाचत आहेत. ह्याला पण जी इच्छा होती डान्स करण्याची, शेवटी गेल्या त्या. हे बघा नाचत आहेत तिकडे दोघी पण, एन्जॉय करत होत्या. इव्हिनिंग पॉईंट बघा कसं भारी वाटतं. सगळ्या क्रूजमध्ये लाईट्स लागल्या आहेत समुद्रामध्ये, खूप छान वाटत होतं. लायटिंग्स आहेत त्या. एवढ्या मोठ्या मोठ्या क्रूज त्यामध्ये आहेत ना. हे बघा ही सगळ्यात मोठी क्रूज दिसते मला. साईडला छोट्या छोट्या बोटी आहेत. ही एक मोठी क्रूज आहे. असं वाटत होतं की बाहेरगावी फिरायला आलो आहे, सिंगापूरला आलं असं वाटत होतं. इकडे नाईट लाईफ वेगळीच आहे, खूप छान आहे इकडे. लेट नाईट सगळी शॉप चालू असतात, सगळं काय चालू असतं. बघा डान्स चालू आहे अजून. आता थांबल्यात दोघी पण, नाचत नाही आहे कोणाच. दोघी पण बाकीच्या मस्त एन्जॉय करतात लेडीज. हे बघा दोघी राईट साईडला दिसतात का. Good night. God bless you all. Could you all turn Tanta show and say samplata. bye to Ajay, everyone. Bye-bye, Ajay. He was a DJ for you, made you all dance up to the music. Thank you and good night, everyone.